अखेर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या उन्हाळी सुट्टीबाबत मोठा निर्णय. बालविकासचा निर्णय. कर्मचारी कृती संघटनेच्या निर्णयावर बहिष्कार. 1 मे नंतर सुट्टी घेणार. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना 2 ते 17 मे या काळात उन्हाळी सुट्टी असणार आहे. तर अंगणवाड्यांमधील मदतनीस कर्मचाऱ्यांना 18 मे ते 2 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असेल, असे आदेश महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी काढले आहेत. पोषण ट्रॅकरवरील नोंदी. सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान मुदतीत पूर्ण होण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अजूनही 75,000 ते 1 लाखापर्यंतच आहे. याशिवाय मदतनीस ते सेविकांना 5,000 रुपयांचे मानधन वाढले, पण त्यांच्यावरील कामाची जबाबदारी जास्त टाकली आहे. त्यातच केंद्राने पोषण ट्रॅकरवरील दररोजच्या नोंदी करण्यासाठी FRS प्रणाली आणली आहे. दुसरीकडे सुपोषित ग्रामपंचायतीचे अभियान सुरू आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना केवळ 15 दिवसाचीच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 45 दिवसांची सुट्टी असते. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळी सुट्टी असावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघटनेने केली आहे. तर निर्णयावर बहिष्कार. 1 मे नंतर आम्ही उन्हाळी सुट्टी घेणार. पोषण ट्रॅकर ॲपवर नोंद करताना विद्यार्थ्यांना पालकांना बोलावून त्यांचा फोटो काढून त्यांच्या मोबाईलवर आलेला OTP घेऊन नोंद करावी लागत आहे. ही प्रक्रिया खूप किचकट असून वेळखाऊ आहे. या नव्या पद्धतीवर बहिष्कार टाकून 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून सर्व सेविकांनी उन्हाळी सुट्टी घ्यावी. ही FRS पद्धत बंद करावी, यासाठी कृती समितीने शासनाला बहिष्काराचे पत्र दिले आहे. या नव्या पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी उशिरा व कमी दिवसांनी मिळणार आहे. याचा बहिष्कार संघटनेने केला आहे. सूर्यमणी गायकवाड, राज्य कार्याध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी कृती समिती.